उन्हाळा आलेला आहे आणि ह्या काही रेसिपी मी टाकणार नाही असं होत नाही. पापडाच्या, उन्हाळ्याच्या, वाळवणीच्या रेसिपी झाल्यानंतर मी आता लोणच्याकडे वळलेली आहे. आणि त्यानंतर आता लिंबू मिरचीचं हे झटपट बनणारं लोणचं. तुम्हाला वाटणार पण नाही, माझे मिस्टर पण म्हणाले तुझ्या मम्मीने किती लवकर लोणचं बनवलं. चालता चालता कामामध्ये तिनेही लोणचं बनवून मला दिलेलं आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करा. आता जाड मिरच्या हे मोठ्या इथे चिरून घेतलेल्या होत्या, मम्मीने चिरून ठेवलं होतं मी जाऊस तर, त्यामुळे मी दाखवू शकले नाही. तर मोठ्या मोठ्या मिरच्या ज्या असतात ना त्या घेतलेल्या आहे. आणि लोणचं जे आहे त्याचे गोल गोल स्लाइस करून घेणार आहे. मला फार आवडले ते गोल गोल स्लाइस मम्मीने केलेले. मी तिला म्हटलं चौकोनी फोडी नको करू, अशा गोल गोलच कर किंवा मग हाफ सर्कल कर. तर ते दिसायला पण छान दिसत होतं. टाकल्यावर हाफ सर्कल पण तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला जो आकार हवा असेल तो तुम्ही करून घ्यायचा आहे. लिंबू मिरचीचं लोणचं खूप छान लागतं खाण्यासाठी. त्यासाठी इथे 1 कप मोहरी घेतलेली आहे. तिला थोडंसं जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता हळद घालायचं आहे 1 ते 1.5 चमचा, कारण टिकण्यासाठी याचाच उपयोग होतो. आणि हिंग टाकलेला आहे थोडासा. मीठ आता या लिंबू मिरची ज्याच्या फोडी केलेल्या होत्या त्याच्यावर मीठ टाकून घ्यायचं. आणि इतकं जबरदस्त कलर आलेला आहे या लोणच्याला. नंतर एकदम फ्रेश पिवळा असा रंग आलेला आहे. साधं मीठ टाकल्यानंतर काळं मीठ पण थोडं मम्मीने इथे टाकून घेतलेलं आहे. आणि आता जी मोहरी होती त्यामध्ये हळद टाकलेली होती आपण, त्यात आता धना पावडर पण टाकून मिक्सरला फिरवायचं आहे. अजूनपर्यंत तुम्ही व्हेज आटा नूडल्स माझे घरगुती ऑर्डर केले नसेल तर लवकर लवकर ऑर्डर करा. थोडा स्टॉक राहिलेला आहे. कुरडईचा स्टॉक फक्त 1 किलोपर्यंतच मिळू शकेल. त्यामुळे लवकर कुरडई आणि नूडल्स ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि ऑर्डर करू शकता. तर नक्की तुम्ही पण लवकर लवकर ऑर्डर करा. आणि आता आपल्या लोणच्याकडे वळूया. त्यासाठी इथे आता जी मोहरी आणि ते मसाले टाकून फिरवले होते ते याच्यात टाकून द्यायचं आहे. एक्स्ट्रा काहीच टाकलेलं नाही आहे. किती कमी झटपट लोणचं हे बनवून तयार होतं, कमी साहित्यामध्ये, खाण्यासाठी खूप छान लागतं. माझ्या मिस्टरांना तर इतकं आवडलं. मम्मीने किती फास्ट लोणचं केलं, त्यांना नवलच वाटलं एवढं लवकर लोणच्याची प्रोसेस बघून. तर तुम्ही पण नक्की असंच एकदा करून बघा. आणि म्हणूनच म्हणते माझ्या रेसिपीज तुम्ही बघत नसाल अजूनपर्यंत आणि ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचली तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मग तुमच्या मी जे रेसिपीज नवीन नवीन पोस्ट करते त्या मिस होणार नाही. तर आता सगळं लोणचं असं मसाला एकजीव करून घेतलेलं सगळं फोडींना चिटकलेलं आहे. आता एखाद्या काचेच्या भरणीमध्ये त्याला आता आम्ही भरून देणार आहोत. तर पुढची प्रोसेस स्किप करू नका, पुढं बघत राहा प्रोसेस. तर आता हे बघू शकता कलर एकदम असा फ्रेश पिवळा आलेला आहे. काळपट बिलकुल आलेला नाही आहे किंवा असा ब्राऊन रंग आलेला नाही लोणच्याला, एकदम मस्त. आणि नंतर पण त्याचा रंग तसाच राहिलेला आहे. आता त्यानंतर मुरायला 2-3 दिवस लागतात. पण आम्ही ज्या दिवशी केलं त्या दिवशी 1-2 तासानंतरच मी त्याला वरण भातासोबत खाल्लेलं आहे. तरी पण ते खूप छान लागलेलं आहे. टेस्टी, एकदम आंबट असं छान लागलं आहे मिरचीचं लोणचं. तर आता तेल गरम करून घ्यायचं आहे. तर आता माझी लोणच्याची क्वांटिटी जास्त नव्हती, ते 1 किलोचीच ती भरणी होती. 1 किलोपेक्षा ते नंतर कमी भरलेलं आहे लोणचं. थोडंसंच टाकून दिलं होतं मम्मीने माझ्यापुरतं. आणि तेल गरम करून थंड झाल्यानंतरच टाकायचं आहे. ह्या लोणच्याच्या भरणीमध्येच तेल टाकून दिलेलं आहे. आणि मग याचं झाकण बंद करून तुम्हाला आता हे असंच ठेवून द्यायचं आहे. आणि हे नंतर हलवायचं आहे मग तुम्हाला. आणि जसं लोणचं आपण करतो तेव्हा 2-3 दिवस तुम्हाला ते हलवावंच लागतात. तर बघू शकता आता किती मस्त लोणचं इथे दिसतं आहे भरणीमध्ये भरल्यानंतर, लिंबू मिरचीचं घरगुती लोणचं. तर नक्की तुम्ही पण करून बघा. आणि अशा सोप्यात सोप्या रेसिपी पाहिजे असतील तर मला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया पुढच्या एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.